तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आज आपल्याला जायचं आहे दिंडी सोहळ्यासाठी माझ्या शाळेमध्ये विगोलेमय विद्यामंदिर दिव्यागर. तर मित्रांनो, तुम्हालाही अनुभवायला मिळेल की ते दिंडी कशाप्रकारे असते ती आणि खरंच परत बालपणीचे दिवस हे बघायला मिळणार आहेत तुम्हालाही. तर चला व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवत राहतो. ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला बघू शकता या कार्यक्रमाला आपला तेज पण आलाय. तेज, नमस्कार. कसा वाटला कार्यक्रम? एक नंबर वाटलं. आधी तू पण आलास, एकदम सुंदर वाटलं. शाळेच्या आठवणी परत जाग्या झाल्या. नक्की नक्की. धन्यवाद. बघू शकता हे आपल्या इकडचे विद्यार्थी.
आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले सन्माननीय गणपती ट्रस्टचे अध्यक्ष, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विजय तोरडकर साहेब आणि सर्व कमिटी सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, गणपती मंदिरातील सर्व सेवेकरी मंडळी आणि सर्व वारकरी मंडळी यांना नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द प्रकट करतो. आजचा हा जो वारकरी सोहळा आहे, कार्यक्रम आहे, तो अतिशय अनंत उत्सवामध्ये चालू आहे. बघून अतिशय धन्यता वाटलेली आहे, समाधान झालेलं आहे. सगळ्यांना सगळ्यांनी वारीचा आनंद लुटलेला आहे. तर असाच आनंद आपण वर्षानुवर्षे लुटत आहोत आणि करत आहोत. पण आता या ठिकाणी बरोबर वारीचं महत्व मी मोठ्या करीत आहे. तर पहिल्यांदा आज एकादशीचा, आषाढी एकादशीचा उपवास म्हणजे उपवास म्हणजे देवाच्या जवळ असणे. यावेळेला आजच्या दिवसाला आपण देवाचं नामस्मरण करणे अतिशय महत्त्वाचं असतं की याच्यामुळे दिंडीमुळे शारीरिक आपल्याला क्षमता, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळतं, आरोग्य चांगलं राहतं आणि आध्यात्मिक म्हणजे देवाच्या जवळ टाकतो. आपण देवाचं नाव म्हणून आता जे करतोय, आज जे केलं तसं आपण नेहमी करत नाही, पण का होईना या वाणीच्या निमित्ताने आपण देवाच्या जवळ जातो, नामस्मरण करतो आणि तल्लीन होतो. आणि त्यामुळे आणि इथे चालणं चलन होतं, इतकं चलन आपण नेहमी होत नाही. पण वारीच्या निमित्ताने तुमच्या आई सगळ्यांचे आपले कोळीवाड्यातील दिंडी बदल होणार जाते. मग ते कधी म्हणत आहेत की आम्ही थकलो, इतके चाललो, काय झालं, तर त्याच्या मुखावरती आनंद असतो. कारण त्यांच्याकडे सतत नामस्मरण असतात. ते त्या पंढरीपर्यंत पंढरपूरपर्यंत चालत येतात आणि देवाचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही तरी लाभून त्या मुखदर्शन झालं तर इथे धन्य झालो असं म्हणतात. धन्य पाहिलो लाभ आम्हाला तुझे दर्शन झाले, आधी मुखदर्शन म्हणतात त्याला. तर दिंडी कोणी बनवली? आम्ही किती जणांनी? आणि तुमची दिंडी कुठे आहे? तुमची दिंडी एक नंबर बनवली. 4 दिवसांनी बनवली. 10 वाजेपर्यंत दाखवून बनवले. तर मित्रांनो बघू शकता, ही होती आपली दिंडीची मजा. आणि आपले विद्यार्थी सर्व आपापल्या वर्गामध्ये गेलेले आहेत आणि कार्यक्रम आपला इथे संपत आहे. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. काय पालखी झाल्यानंतर इथे प्रसाद वाटपीचा कार्यक्रम चालू आहे आणि हे आम्ही पण लहान असताना केलेलं. डबल बेटर काय आराध्या, डबल बेटर काय बघू शकता, दिंडी झाल्यानंतर इथे प्रसाद वाटपीचा कार्यक्रम चालू आहे आणि आराध्या गडशी, वेदांत गडशीची बहीण आहे, पहिले भावाला देत आहे. ही कोण आहे? ती पण बहीणच आहे.
भावाला 2 द्यायचे असतात. बघू शकताय गुलाबजाम बनवलेला आहे. कोणी बनवला ग? तुम्हीच बनवलेत? किती जणी होत्यात बनवायला? 14 जणींनी बनवलेत. आमच्या वेळेला पण पोरी बनवायच्या आणि बघू शकताय ही आठवण कायम आठवणीतच राहील. आलेले आरोही कोणी कोणी बनवला ग? बनवलास आरोही? आरोही बनवायला कोण कोण होता? मम्मी मम्मीने बनवलं. आणि मैत्रिणी ठीक आहे ठीक आहे.